रिसॉर्ट जे आहे ते आपल्यासाठी बुक केलेलं आहे म्हणते, असं अनिकेतचं म्हणणं आहे. बघू शकता मित्रांनो, इथे टायगर क्रॉसिंग आहे, म्हणजे क्रॉस झालेला नाही आहे. नक्कीच इथे वाघ असेलच. इथे म्हणजे असं अशा प्रकारे काही हे दगड वगैरे आहे आणि इथून आपल्याला तिकडेच ते शिफ्ट करू. म्हणजे होय, तू पडला तर मला धक्का देशील भाई. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी हे एक सरप्राईज होतं. नवरात्रमध्ये पूर्ण पॅकिंग पॅक असतं. महाकाळीचं प्रख्यात असं जे धरण आहे ते इथेच आहे या बाजूला. येस, हॅलो मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे महाकाळी दर्शनाला. तिथे देवीचं मंदिर आहे, ठीक आहे. तर ते जे मंदिर आहे ते खूप वर्ष म्हणजे जुनं ते मंदिर आहे आणि तिथे काही मूर्ती स्थापन वगैरे केलेली नाही आहे. ते स्वतः तिथून निघालेली आहे. तर त्याचा मान जो आहे, तिथे जे पण विश करतात म्हणते, असं मी ऐकलं आहे माझ्या आईकडून, की तिथे जे विश करते ते पूर्ण होते. त्याच्यामुळे हे मंदिर जे इच्छा आहे ते पूर्ण होते. तर त्याच्यामुळे हे मंदिर खूप म्हणजे असं खूप जुनं मंदिर आहे आणि खूप फेमस मानलेलं असं मंदिर आहे. तर आज संडे आहे, तर आता आपण निघालेलो आहे ते. तर आता तुम्ही जर बघू शकता समोर की हा रोड आहे. आम्ही आता इथून मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण चाललेलो आहे महाकाळीच्या देवीच्या मंदिराजवळ. तर हा रोड आहे अंदर जायचा. हे झालं ना, आता एंड आहे ना? हो, एंड आहे. अशा प्रकारे आपण तिकडून आणले होते. अशा प्रकारे आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. आता पार्किंग. तर आता आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. अबे दूर होते, आपल्याला यावं लागेल भाई. अजून कुठे लावू? इथंच लाव ना. इथं आपल्याला झाडाच्या खाली लावायला पाहिजे. मी म्हणत होतो का तिकडे मस्त सावलीत लावलीस ते आपण बढिया आलो असतो. चल, बाया थोडी आहे, काही फरक नाही पडत. चल, येत आहे ते वापस. एवढं काय, पाणी नाहीये. असं सामानच किती आहे, दोघं जण जरी आणायला गेलो होतो काही प्रॉब्लेम नाही. कसं काय सामानच काय? झाडाखाली कुठं इकडे काय करायचं आहे भाई? त्या मंदिरात करायचं आहे. पागल झाला काय? इथं करता काय पुलावर? इकडे करू, पण किती सामान आहे. अरे याचा कोणता काय असं कोणतं सामान आहे? असं बोलून राहिला, दूर चालला लावून इकडे. असं किती दूर यायला हा ना, या आता म्हणजे असं करू. 50 किलोचं पोच आहे. स्वयंपाक करून आला जसं स्वयंपाकाची भांडी आहे, भात, भाजी, पोळी. 1000 लोकांचा कार्यक्रम आहे. इथं सावलीतच कमी लावली. सावलीच काय हे सावलीच मागे घेतो. आता आम्ही पोचलेलो आहे. नाही, आता अक्षय बोलणार. चलो आरवी आरवी आरवी. टर्न घेणार ना भाई. कुठं लावून राहिला बे? बस तिथंच टाकून इथं लावतो समोर. टाक टाक. इथं जागा आहे, बढिया गाव आहे. इथं कसं होतं, आपण 2-3 तास लागते. हा, कारण गर्दी जास्त असल्या कारणाने. तुम्ही बघू शकता, हे असं मंदिराचं गेट आहे मोठं. आजूबाजूला दुकान आहे सगळे. पूजेचं सगळं सामान. नवरात्रमध्ये इथे भरपूर अशी गर्दी असते, म्हणजे प्रचंड अशी पॅक असते. आता तुम्ही बघू शकता इकडे पार्किंग आहे या साईडला. नवरात्रमध्ये पूर्ण पार्किंग पॅक असते. असं बघू शकता इकडे अशा प्रकारे लोक इथे स्वयंपाक वगैरे करत आहेत. इथे याच बाजूला इकडे समोर इकडे धरण आहे. महाकाळीचं प्रख्यात असं जे धरण आहे ते इथेच आहे या बाजूला. आपण तिकडे पण जाऊ थोडं. वर्धा जिल्ह्यातील ढगापूर जंगल परिसरात वसलेले हे महाकाली मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महाकाली माताच्या या मूर्त्या स्वतः प्रकट होऊन पूर्वीच्या काळात या धरणावरील गावामध्ये होत्या. घनदाट झाडे, शांत वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत असलेले हे ठिकाण शहराच्या गोंगाटापासून दूर एक वेगळीच अनुभूती देते. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येतो. दरवर्षी नवरात्रामध्ये येथे हजारोच्या संख्येने भाविक येतात आणि येथे दर्शनाचा आनंद घेतात. महाकाली धरणाच्या काठी वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत अनुभव देणारे ठिकाण आहे.
विशेषतः नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा एक हॉल टाईप आहे, म्हणजे इथे कार्यक्रम वगैरे पण होते कोणते असले तर. आणि इथे रूम्स पण आहे, जर तुम्ही इथे राहायचा प्लॅन करून जर आलात तर तुम्ही इथे राहू पण शकता. असं काहीसं मंदिर आहे. या साईडला इकडे डाव्या हातावर डॅम आहेत. आता आपण डॅम पाहायसाठी जाऊ. त्याच्यानंतर जे सरप्राईज होतं ते आपण इथे मग बनवूया. तर आता अशा प्रकारे मित्रांनो आपण आता धरणाकडे जात आहे. जे महागाडीचं जे धरण आहे, प्रमुख अट्रॅक्शन जे इथलं आहे तिथे आता आपण जात आहे. इथे म्हणजे अशा प्रकारे काही हे दगड वगैरे आहे आणि इथून आपल्याला तिकडे चालत जायचं आहे. तर आपल्यासोबत आहे अनिकेत, जे की बोटावर कोट मारून चालत आहे. पाणी पेत पाणी पाहायला जात आहे. आणि आम्ही जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेस नेमकी ऊन पडते. पावसाचं म्हणजे पाहिजे तसं रूप पाहायला नाही भेटलेलं आहे आम्हाला अजून. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आम्ही IT मध्ये असल्या कारणाने दिवसभर एका जागेवर बसून राहिल्यामुळे जे आमची आरोग्याची जी स्थिती आहे त्याच्यामुळे आम्ही काही पावलं चाललो असेल, पण इतका दम आलेला आहे. मला आठवतं की मी इयत्ता 10वीमध्ये होतो. इयत्ता 10वीमध्ये होतो तेव्हा सिंहगड पुरा चढलो होतो, पण तेव्हा इतका दम नव्हता आला. आता किती वय आहे करत आहे इकडे. काकू आराम करत आहे थोड्या. अखेर आम्ही वर चढून धरणाजवळ पोहोचलो. येथून दिसणारे मंदिर आणि धरणाचे दृश्य खरोखरच मनमोहक टाकणारे होते. विशेष म्हणजे जर तुम्ही धरणाच्या पाण्याकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला मंदिराचा कळस दिसून येतो. हेच ते जुन्या मंदिराचे अवशेष आहेत जे पूर्वी येथे अस्तित्वात होते. आमच्यातले काही जे मित्रमंडळी आहे ते खाली जायसाठी निघाले आहे. तुम्ही बघू शकता अनिकेत आणि त्याच्यासमोर प्रज्वल अंजनगावकर जो लीड करतोय. आणि श्रीकांत आता आपल्या फ्लाईटच्या चप्पलने. होय, तू पडला तर मला धक्का देशील भाई. तर मित्रांनो, अशा प्रकारे दबक्या पावलाने आपण जागेचा आढावा घेत खाली उतरत आहे. तर बघा इकडे मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही इकडे इथपर्यंत आलो आहे. अर्धा जो गड आहे तो आम्ही उतरलेलो आहोत. खूपच जास्त ऊन आहे इथे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला लवकरच आता दम येते, कारण की एक्सरसाइज वगैरे जे आहे ते आम्ही एवढं नियमित करू नाही शकत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी हे एक सरप्राईज होतं. जे ऋषिकेश जे स्टार्टिंगला बोलला होता की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तर हेच ते सरप्राईज. तुम्ही बघू शकता इथे मुरमुरा वगैरे आहे सगळा. त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण इथे रिसॉर्ट आज आपल्यासाठी बुक केलेला आहे. पूर्ण हे रिसॉर्ट जे आहे ते आपल्यासाठी बुक केलेलं आहे म्हणते, असं अनिकेतचं म्हणणं आहे. आणि तुम्ही बघू शकता काय वेल मेंटेन असा हा लॉन आहे प्रॉपर. जबरदस्त. आणि ऋषिकेश बाकाचा चटई म्हणजे ज्या प्रकारे त्याचा एक्सपिरियन्स आहे तो बिलकुल चटई वगैरे टाकून. हो, वंडरफुल. तुम्ही बघू शकता हे तुम्ही प्लेस बघा की इकडे आजूबाजूला हे असं पूर्ण म्हणजे मंदिराचा प्रिमायसेसचा इथे एक मंदिर आहे. आणि इकडे बघा
आणि हे इकडे बसलंय एकदम चिवडा करायसाठी. अशा प्रकारे तुला म्हटलं फक्त 2-3च का म्हणजे आपण हे मिक्स करू. मला त्याचं लक्ष नाही त्याच्यावर. काय खराब वाटलं. खराबी आहे काय. अबे आपण बसायला झालो का काहीतरी करू ना. तुम्हाला तर बघाशी काम सांगितलंय. पाणी आणलं बे तू. त्याला एका मिनिटाचं हे पिणं पाहिजे. जाताना घेत आहेत. अरे बाबा नंतरच आणतो. तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मुरमुरे एंटर झालेले आहेत. श्रीकांत 10 रुपये माझ्याकडून 20 रुपये अशीच राहते. याच्यापेक्षा थोडेसे पॉकेटचे पाहिले हे खुले आहे ना. जमलं का लय झालं नाही फिरवायला जागा लागा वाटत नाही तर आपण अजून करू ना. आपला जो कांदा आहे सर्वच आहे. नाही ठीक आहे ना. एवढा करून घे. हे आहे ना एवढा मोठा. फुटाने जास्त एकदम थोडासा लिमिट मध्ये टाका. शेंगदाणे थोडे लिमिट मध्ये टाक भाई. फायबर काढा काढा. काहीतरी कांदा टाक जो मग. हे उरी हे आहे ना बे डायरेक्ट भट्टीतले आहे. काय उंदराची आहे का? उंदराची लेंडी. अक्षा प्रिपरेशन दाखवा यात. होय. कितीचा बनवू दादा. किती जवळ पगार नाही झाला ना पगार. अबे जास्त नको टाकू. जास्त नको टाकू ते. हो झालं टाक देते. नको टाकू. हे येले वडून देतो. बस झालं हे. बस झालं ठेवून दे रे. हे पकड रे. जसं जसं जे ठेव बे. म्हणजे कसं हा ते होते. तर आता अशा प्रकारे इथे कांदा जात आहे. फुटाणे ऑलरेडी गेलेले आहे. नाही ते काहीच नको टाकू सध्या. टमाटर इथे अनिकेत कापत आहे. अबे टमाटर नाही पहिले हे टाकून घे. टमाटर नंतर टाकते. त्यामुळे सगळेच टमाटर टाकत. आता थोडस नाही पहिले तो मसाला टाक. पहिले तो मसाला टाक. एक काय होय तिखट थोडंसंच टाक ना. तिखट आहे खूप ते. तिखट पहिले टाकतात. आणि प्रज्वल अंजनगावकर जो आहे तो आपला हळू घे. आजचा प्रमुख शेफ आहे. टाकून थोडंसं. खरी मजा बघ तिखट आणि जाते हळू घे. बस 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 चिवडा बस बनवणार बस. आहे. नाही झालं. आपल्याला तिखट आहे ते. मला माहिती आहे माझ्या घरचं तिखट आहे ते. आपापले सजेशन देत आहे सगळे. आणि विषय काय आहे. आणि अनिकेत घोडमारे फक्त थोडंसं कापणं चालू आहे. बस बस आणि प्रमुख शेफ तुम्ही बघू शकता. बस 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 धने पडून मजा येईल. हो. झालं ना अजून काय. प्रमुख शेफ तुम्ही बघू शकता. अबे चालले बाय. मसाला पुरा झालाय. कानात बाली आणि हातात मीठ. अबे जिरं हे तर घे. काय साखर काय साखर टाकत नाही साखर नाही. नाही साखर नाही. काळा अबे साखर कुठे टाकते बे. गोड खाणाऱ्याला साखर आवडते. तू वरतून घेतो साखर. थोडा टाकतो ते. अशा प्रकारे आपले प्रमुख शेफ प्रज्वल अंजनगावकर. जास्त टाकायला लागला. प्रज्वल टाकता कोरवाला भाई. जिरं टाकतो जास्त. हळद टाक. जिरं टाक. घे रे तू असा क्लोजअप घे थोडा. अबे प्रमुख शेफ अंजनगावकर प्रज्वल अंजनगावकर. पिवळं काहीचा क्षणाचा विलंब न करता जी दिसलं त्याला माहित नाहीये. काय म्हणजे भाई कानात बाली आणि हातात एव्हरेस्ट मसाला. घे असा आपचा शेफ. टाक. चांगलं जिरं टाक. असा मस्त आमचा टाक. शेफ. बम टाक. जिरं नको टाकू बे जास्त. अबे जिरं तर पाहिजे. कोण असं करतं? बस हॉटेल तुळजाई मधून नुकतेच प्रलंबित झालेले शेफ. मीठ थोडंच टाक. ते खारट आहे हे. अबे ओय, काही नको टाकू माहितीये काय बाय. पहिलेच खारट पुरा तुलेच खाल्ला पण तो. पहिलेच खारट. त्याच्या मनात नको आहे. अबे तुम्ही मुरमुरे किती म्हणजे मीठ नको टाकू जास्त. टाकलंच नाही रे. खारट आहे. होय मी काय म्हटलं किती 7 पाहिलं. 7 पाहिलं. कोणीच नाही. मी काय म्हटलं मीठ अजून टाकलं नाही आपण. आता तेल टाकतो ना. तेल होय का पाणी होय पाहून घे. अबे मीठ नको टाकू. खारट आहे मीठ टाकलंच मुरमुरे. नाही रे. हा मुरमुरे खारट आहे. ते हा, कसं थोडे बेकारून मुरमुरे हे आहे. बेकारून देईन तो काम. पण ते तेल तर डायरेक्ट पाहिजेच रे चांगलं. टाक मधात टाक. बस बस बे पहिले फिरव त्याला. मग अजून वाटलं तर अजून टाक. थांब ना 2 मिनिटात थांब. त्याला थोडं फैलू दे मग टाकते. काय करू काय. हा एकदम निंबू कसा टाकलं तरीच करत आहे. हा एकदम कसा तरीच करत आहे. सांबार वगैरे टाकून टाका. अंजा असं अंजा. हा कालो. अंजा 2 यानं कर. आणि माहिती आहे काय आता थोडंसं हे कर. हा इथे हा बोटानं मलम लावत आहे. अबे हळद नाही टाकली का? हळद नाही टाकली हळद. नाही नाही टाकली. अबे टाकली हळद थोडी टाकली. हळद पण कमी टाकली. टाक ना मग. बस 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 थोडस. अंजा झालं नाही तर थोडं हे टाकून दे. धनिया पावडर.
हे मीठ टाका. मीठ काय पाहिजे. हे टाकलं ना आता. हळू थोडंसं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं. हे निंबू टाकलं का खरी मजा आहे. निंबू नाही टाकलं म्हणून नसतं बरोबर. तुला मीठ राजू, बरोबर तू तू निंबू किती टाकलं ना आपण. वर्षापासून चिवडा बनवत आहे तरी मीठची साधारण गरज होतीच रे. बीटची गरज होती ना रे. साधारण 5 वर्षापासून हा जो शेफ आहे आपला जाऊ दे. त्याला 5 वर्षाचा अनुभव आहे चिवड्याचा. एवढं नको मग नंतर टाकता येते असं म्हणतो. आता करून पहिले घोळून घे. निंबू वरून बिया बी काही नाही पुरा बिया म्हणजे चालव आता. हे आता फटाफट करते आता झालं. आता हे काही- फेकून द्या. बस घे. हा तसा कर थोडा. तसा कर. त्याला काय दे टाक याच्यात बघत. त्याला काय काही अरे एकत्रच टाका ना, एकत्रच खा ना. त्याच्यात घ्यायचं. अबे एकत्र. तू एवढे पेपर खायला टाकून राहिला. थांब. एवढे पेपर टाकून राहिला. हेच मोठं कर थोडं. हेच थोडं मोठं. ऋषिकेश तुझ्या मागं पाय काय करतो? पाहिजे रंजा मी टाकायला हे इकडे पाय. आहे ना. त्या अंगावरी ना लक्ष दे. थोडा बक्का मार मोठा. मीठ पाहिजे ते आमचा दाखवा. नाही तर पुरा अबे अंजा लिंबू घेते त्याच्यात. नाही बे अंगावर नाही येत. अबे एवढे 5 जण आहे ना आपण, काय कामाचे? झालं ना बे. झालं श्रीकांत. हा काय चिवडून राहिला? अबे झालं ना. तू काय एवढे पेपर केले कोण? इथं बसते ना रे. थांब. एवढीची गरजच नाही ना पण. बस एवढा नको खाली गेला बे तो. अंजा एवढा नको टाकू. थोडंसं थांब. 5 जण आहे ना ते. घ्या कुठं आहे बे. अबे ते उडन ते. अबे मी काय म्हणतो ते साईडनं मोबाईल ठेव, बॉटल ठेव साईडने. हे घे. कारण ते उडन माहिती आहे का, उडन तो. ठेवलं हे. हा बस भारी item. टोपला आणलं पाहिजे. टोपलंच पाहिजे. मला माहिती आहे मागच्याच गंधचा हो कार्यक्रम. हो हो. अशा प्रकारे झालाय चिवडा एकदम तयार आणि बिलकुल 100चा नाही बे, जास्त आहे तो. 100 रुपयाचा काय होते? 100 रुपयात काय होते चिवडा? हो हो. अरे भाई प्रमुख शेफ आहे ज्यांनी चिवडा बनवलेला आहे आजचा, आणि खूप सुंदर पद्धतीने आम्ही चिवडा बनवलेला आहे. तुम्हाला हायर करायचा असेल तर नंबर सांगून द्या. नंबर नाही. तुम्ही जर आरवीत राहत असेल आणि तुम्हाला जर कधी चिवडा पाहिजे असेल 50 लोकांचा, 100 लोकांचा, ऑर्डर घेतला जाईल. तर ऑर्डर घेतला जाईल. याचा नंबर किंवा तो डिस्क्रिप्शनमध्ये ठेवून देईन मी काय केलं आहे, एकदा चॉपर चॉपर इकडून हे सावलीत गेलंय. हो 2 मिनिट अबे हे नाही त्या प्रकारे आता एक नवीन जागा आम्ही इथे घेतलेली आहे. हे बाहेर राहू दे. हे बाहेर राहू दे. हे काढू का बाहेर का राहू दे याच्यातच. काढण्याचं मी टोपलं ना त्याच्यात हे ते गेलं बघ. घे ना आता. पहिले वाटलं लय कांदा होईल पण व्हिडिओ आहे काढू राहिला का जमून गेला श्रीकांत? पाय बरं तिकडे आमचा काढा श्रीकांत. व्हिडिओ फोटो काढणार. तर आमचा शेफ जो आहे तो परत एक चिवडा घेतलाय, त्याने एका पायलीचा चिवडा आणखी घेतलाय. का पाहिली 2 पायला घेतला. 2 पायल्या घेतलाय. पायलीचा नाही बे, पाहिल्याच होय. 10 पायल्याचा चिवडा घेतला त्यानं. प्रकारे सेकंड जो चिवडा आहे आमचा, त्याचं प्रिपरेशन लगभग झालेलं आहे आणि आमचा घोटघाट चालू आहे. प्रिपरेशन एकदम हवेत झालं सर्व. काय जर टाकला त्याच्यात निंबू टाकण्याचं जे सौभाग्य आहे ते मला भेटलेलं आहे. 1 मिनिट थांब, निंबू पिऊ दे. एकदम नको डब्बा जातो नंतर लागलं घेता येईल. आहे ना आपल्याकडे निंबू. हवे पाणी आणलं ना तिला काय सांबार आहे याच्यात. थंड आहे. आणि जुने लोक मुरलेला चिवडा खाऊन झाले. प्रकारे आपला सेकंड फेर जो आहे तो चिवड्याचा कम्प्लीट झालेला आहे. आता इथं चिवडा एवढा उरला आहे आमचा, पण आम्ही हा फेकणार नाही आहे. आम्ही हा एक तर एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ किंवा मग इथे बंदरं वगैरे होते त्यांना टाकून देऊ. आम्ही फेकणार नाही आहे हा चिवडा. माझी काही मदत आणि किती 1 मिनिट हाताने टाकणार. अशा प्रकारे हा जो चिवडा आहे आम्ही एका पन्नीत टाकून देतो, एखाद्या गरजू व्यक्तीला देऊन देतो की अशा प्रकारे आम्ही कचरा कुठेही करत नाहीये. अशा प्रकारे आपला पॅकअप झालेला आहे. याच्यासाठी काही उरलं नव्हतं काय? टमाटर आहे का टाकू गेले खायला काय? टमाटर नाही का तो काय खाते रे मग? एवढा चिवडा उरला आहे आमच्याजवळ. 7 पायल्याचा म्हणजे कितीतरी मोठा चिवडा आणला होता आणि फक्त एवढा उरला आहे. दे इथं हे टाक ना उभी. प्रकारे आमचं सगळं प्रोग्राम निपटलेला आहे चिवडा खायचा. तर या ठिकाणी आम्ही चिवडा केला होता इथे आणि इथे बसलो होतो.
सगळं क्लीन करून ठेवलं. जो कचरा वगैरे होता तोही सगळा आम्ही उचलला आणि अशा प्रकारे सगळं क्लीन करून ठेवलं. तर आता निघतो. आता बघू वाटेत अजून कुठं कुठं जायचं आहे तर. आपल्याला स्टॉप घ्यायचा तिथे श्रीकांतला नाश्ता करायचा. कुठं रे? नाही अबे आओ ते नंतर माहित होते ते माहिती आहे काय म्हणजे सकाळी माहित होते ते. अशा प्रकारे आपला महाकालीचा जो प्लॅन होता तो एकंदरीत चांगला झालेला आहे. कच्चा चिवडाचा वगैरे प्लॅन होता. आणि IT क्षेत्रामध्ये लोकांसाठी रविवारचे 5 म्हणजे सोमवारचा दिवस. रविवारचे 5 म्हणजे सोमवारचा दिवस असं श्रीकांत म्हणतो. ठीक आहे चला निघूया मग आता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला आता एक प्लॅन चेंज झाला आहे थोडा. आता आपण जात आहो ऑन द वे आहे ढग्याच्या जंगलामध्ये आता आपण जात आहोत. आणि वेलकम टू ढग्याचं जंगल. ढग्यात चाललो आपण. आपला हा पहिला अनुभव आहे इकडला ढग्याच्या जंगलातला. पहिल्यांदा आपण आयुष्यामध्ये इकडे आलेलो आहोत. पावसाळ्यात बहुत सही वाटत असं नाही. बघू शकता मित्रांनो इथे टायगर क्रॉसिंग आहे. म्हणजे क्रॉस झालेला नाहीये. नक्कीच इथे वाघ असेलच. आणि असं फक्त सगळे म्हणते दिसला कोणालाच नाहीये. नाही बे दिसला असेल ना. दिसला चुकी अनिकेत चुकी जंगल सफारी केली आहे. अनिकेत चुकीची माहिती देशील तर उतर. वाघाजवळ टाकायला. अबे आपण इकडे जाऊ शकतो काय? खरंच आहे तर दाखव बरं. अबे जाऊ दे आपण. म्हणजे वाघाजवळ अबे, सरळ तर प्रवेशद्वार. फॉरेस्ट वाले म्हणते 4 वाजले आता. हा तुम्ही आता लवकर जा म्हणते. काहून मागे ते काय? 4 नंतर कधी आम्हाला वापस काढलं म्हणजे वापस पाठवत त्यांनी डायरेक्ट. हे बाय बाई पण मी काय म्हणतो भाई. भवन आहे ना 7. तिकडे लक्ष द्या पण खरंच झाले. अरे मी तर खरंच पाहून राहिलो भाई. 5:30 वाजले म्हणून म्हणून मी. अबे ते मी हा लक्ष द्या. अबे नशीब भाई भेटलो. दिसला तर मी जागेवरच थांबवतो भाई गाडी. पहिले पाहू बुकात कुठे आहे. तर मित्रांनो ॲक्च्युली काय झालं आता आम्ही जाणार होतो ढग्याच्या इथे टुरिस्ट गेट जे आहे इथे आलो होतो आम्ही. आता ढग्याच्या आतमध्ये जाणार होतो आम्ही पण हे ॲक्च्युली बंद आहे आता आणि इथे कोणी आहे नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला इथून वापस जावं लागेल. तर तुम्ही बघू शकता समोर आहे असं आहे. हे गेट आहे इकडे. शॉर्ट मारून घे थोडा. राहिला तो चहा कोणाने पाणी द्यायचं होतं. पाणी राहिलं चाय राहिलं चारा. हा हा अबे कम लहानसा रोड आहे भाई. इथं दिसते रे वाघ. आता पाय आता इथे वाघ. 120 सेकंद मोज. 120 सेकंद. दिसला असता तो टू व्हीलर वाला तिथे दिसला नसता. अबे तर त्याच्या नशिबात नव्हतं. आपल्या 120 सेकंद मोज आता इथून. इथून मोज आता 120 सेकंद मोज येतो. वाघ नाही दिसत पण हे लांडगा वांडगा दिसते. कारण मला त्या दिवशी अंजन सिंगीत लांडगा दिसला भाई. आम्ही रात्रीचे 12, 12:30, 1 वाजले नाही कायचे 1 वाजले होते. 2 वाजले होते. अरे भाई आम्ही येवत. अरे भाई तिकडून त्या रोडनं दिसते. तुला सांगितलं त्या दिवशी आम्ही 4. अरे भाई आम्हाला बिबट्या दिसला होता ना. तुला सांगितलं नाही का आकाशाच्या लग्नाच्या वेळेस आलो तेव्हा आम्हाला बिबट्या दिसला होता. म्हटलं भाई किती वाजता सोड आम्ही नवरात्रात अबे ह्या इथं अंजन सिंगीले 9:30 वाजले असेल. साऊथ आफ्रिकेत आल्यासारखंच वाटू राहिलं आपण. खरंच ना. हो ना खरंच ना. विरान जंगल. क्रॉसिंग आहे रे समोर. क्रॉसिंग आहे अजून. चला घ्या क्रॉसिंग. मोहरमचे वाघ. अबे इथं लांडगा आहे का? अबे नाही हे वेगळा फोटो आहे तो. हरिण. हरिण आहे ना. झालं. तुम्ही बघू शकता असं एक सुंदर असं मंदिर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या काही मित्रांची इच्छा होती त्याच्यामुळे आपण एक पुरा ढग्याच्या जंगलाला वळसा मारून आल्याप्रमाणे आता आपण येऊन पोहोचलो आहोत कोंडाळी येथे.
तर आपला हा नेहमीचाच रस्ता आहे आपला. तर इथून आता तळेगाव आणि तिकडनं मग आपल्या गावाकडे आर्वीला. आता वाटेत बघू चहा वगैरे थोडा घेऊ कुठे. सनसेट की सनराईज? सनसेट यानं पहिला लॉंग जंप सुरू केला होता ना तिथे हा जोक होता. ऍक्च्युअल मध्ये जोक नव्हता तो, आपल्याला अक्कल मध्ये आपलं शिक्षण दाखवलं आपण. शिक्षण दाखवलं आपण तिथं. राईट ग्रे गुगल आणि काय तो ऑन करतो फक्त. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय सुंदर असा हा सनसेट इथे दिसत आहे तुम्हाला. खूपच मस्त व्ह्यू आहे आणि खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे. सनसेट एकदम. एक आमच्या मनात भ्रम होता की आम्ही म्हणजे हायवेवर काही कॅप्चर नाही करू शकणार, पण आम्ही चुकीचं ठरलो. तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम असा सनसेट. नाही दिसला पण इकडे सनसेटचा आनंद पूर्णपणे. आम्ही वाघ वाघाचा चिखलदऱ्याला जावं लागलं. आम्ही वाघ बघण्याकरिता गेलो होतो. आम्हाला दिसलं नाही. आम्हाला मोर दिसला होता, पण मोर दिसला. आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो तुम्हाला दिसेल की नाही याची गॅरंटी काही आहे नाही. कारण त्याचा पिसारा त्याचा आणि नक्कीच आपल्या सिरीजला नक्कीच फॉलो करा. 100 वीकेंड 100 ठिकाण या सिरीजला नक्कीच फॉलो करा. तुम्हाला नवीन गोष्टी नवीन जागा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. बघू शकता अशा प्रकारे आपण आलेलो आता एका धाब्यावर. नागपूर अमरावती रोडवर हा धाबा आहे आणि हॉटेल रामकृष्ण अँड लॉजिंग इथं आलो आहे आम्ही आता. सुंदर असं वातावरण आहे. हो काय सुंदर असं वातावरण आहे. काय आभाळ आहे. वाव. हे हाय व्होल्टेज लाईनचा आवाज बघा कसा आहे. काय सुंदर असा सनसेट होत आहे. वाव एकदम पैसा वसूल. हे बघा इथे कसे बसले आहे. जसं काही साले 200 किलोमीटरचा प्रवास करून आले. अरे आपला किती तासाचा प्रवास झाला? 4.5. नाही किती किलोमीटर झाला आपला? आणि 1 2 3 4 5 तर मित्रांनो अशा प्रकारे डेलीवाली थोडी आहे. आपण जसं मोहनमध्ये डेली म्हणजे जात जेव्हा कधी जातो हे एक वेळ जेवणारे आहे आयुष्यात. तेव्हा मग कोणी एवढं माझं चहा बनवेपर्यंत बनवायचा कच्चा चिवडा. आता काय तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला प्लॅन होता महाकाळी जायचा. आणि महाकाळीला आपण गेलो होतो आणि कच्चा चिवडा वगैरे केला. त्याच्यानंतर मग ऋषिकेश होता आपल्यासोबत. तो म्हणाला की ढगाच्या जंगलात जाऊ म्हणे. आणि वेळही काही जास्त झाला नव्हता, तर ढगाच्या जंगलात जाऊ म्हणे. मग तिकडे गेलो ढगाच्या जंगलामध्ये वाघ वगैरे बघायसाठी. पण वाघ तर काही भेटला नाही आम्हाला, पण मोर दिसला एक. तो आम्ही व्हिडिओमध्ये घेतला आहे. व्हिडिओमध्ये जर दिसला क्लिअर तर दिसून जाईल, पण व्हिडिओ आला आहे त्याचा बऱ्यापैकी. तर एक मोर दिसल्यानंतर अजून पुढे आलो तर एक गाव होतं काळजी म्हणून. तर त्या गावात एक खूप सुंदर असं मंदिर होतं गजानन महाराजांचं. तर त्या मंदिराचा सुद्धा व्हिडिओ घेतला आहे. खूप छान असं मंदिर होतं ते गावात. त्याच्यानंतर मग तिकडनं आम्ही इकडे निघालो डायरेक्ट हायवेवरती, अमरावती नागपूर हायवेवरती. आता इथं चहा घेतो आणि इथून चहा घेतल्यानंतर मग आपण निघूया आर्वीसाठी आणि व्लॉग एंड करू. मग मजा आली पण एकंदरीत. चिवडा वगैरे चांगला झाला होता. चिवडा बनवणारा हा शेफ होता आमचा कानात बालीवाला. तर मजा आली एकंदरीत. तुम्हाला लक्षात असेल आपण शेगावला जाताना चहा घेतला होता एका हॉटेलमध्ये. त्याच्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर असा चहाची टेस्ट आहे. त्यांनी 25 मिनिट घेतले चहा बनवायसाठी, पण खूप सुंदर असा चहा आहे. विचार ना मी बाई कसा होता त्यांच्या बाई. नाही हाही चांगला आहे. हा बैकवला असन, पण ज्या प्रकारे बनवला ना चांगला आहे. म्हणजे सही असेल. नाही चांगला आहे ऋषिकेश. नाही चांगला आहे. एक्स्ट्रीम अरे लय खास आहे. प्रॉपर चहा आहे. म्हणजे माहिती आहे का याच्यात साखर नाही आहे जास्त, काही नाही. बरोबर आहे. बरोबर. हे जे ब्रँड राहते ना हे मोठे आपण
याच्यासारखं बनवलंय हम्म. त्यांना डायरेक्ट पुरा पुडा उठला पुरा बस premix एवढा वाला बनवून विषय ठेवलाय आहे. त्यांना. बस, बस. एक बहुत एक जबरदस्त रुपयाचा चहा आहे होऊ मित्रांनो, दे, होऊ दे, एकच संपला. नंबर, एकच नंबर चहा आहे. कंपनीचा खूप सुंदर असा चहा आहे. तू एक कप पाणी उकळ, ग्लासात टाक, कप मध्ये टाक आणि ते पाऊस टाक, संप झाला चहा. गेला काय गेला का तुम्ही पाहू शकता इकडे वरती हाय व्होल्टेज लाईन आहे आणि याचा असा झनझन 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 असा आवाज येऊन राहिला. कमेंटमध्ये सांगा की हे किती व्होल्टेजची लाईन असते. हाय व्होल्टेज लाईन आहे तुम्ही पाहू शकता तिकडे.